दुसरं बोलतो ना. हां ठीक आहे. चालू करू. ओके. नमस्कार. चालू करायला story.com माझं. याची आवश्यकता नाही ना. ओके. आपण सर्व आज इथं आल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जसं आपण आल्यापासून फूड सेफ्टीच्या बाबतीत किंवा ड्रगच्या बाबतीत आपण जे मिशन ठरवलेलं आहे, सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र, त्या अनुषंगाने आपण जशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कारवाई घेतोय तशाप्रमाणे आपल्या कारवाया पुढे चालू आहेत. त्यामध्ये प्रथमतः आपण प्रोहिबिटेड आयटम, त्याच्यानंतर HRE ऑर्डर, त्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर आपण स्कूलमधलं जे बॅलन्स डाएट आणि न्यूट्रिशियस फूड टू स्कूल गोईंग चिल्ड्रन याच्याबद्दल आदेश काढले. त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यात त्याप्रमाणे 2 कारवाया चालू आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्याचाच सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र म्हणून पुढचा जो एक पार्ट आहे त्याच्यावरती आपण काम केलेलं आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट 2006 अंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून प्रत्येक राज्याला एक फूड सेफ्टी कमिशनर असतो आणि त्या अंतर्गत सेक्शन 30 अंतर्गत फूड सेफ्टी कमिशनरला काही ऑथॉरिटी दिलेल्या आहेत. त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया. 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. आय रिपीट, संपूर्ण महाराष्ट्रात अनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादनावरती, प्रक्रियेवरती, साठवण्यावरती, वाहतूक, वितरण व विक्रीवरती 1 वर्षाची बंदी लागू घातलेली. 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढे कंटिन्यू करायचे असेल तर मग त्या दरम्यान परत रिपीट आपण आदेश करतो. म्हणून ते प्रोहिबिशन ऑर्डर ऑन अनालॉग और नॉन अनालॉग पनीर और नॉन डेअरी पनीर याच्यावरती वी हॅव प्रोहिबिटेड दिस आयटम फॉर प्रोडक्शन, स्टोरेज, processing, manufacturing, transportation and sale in the state of Maharashtra from 30th of July 2026. This is as per the section 32A. हे आपला जो फसायचा कायदा आहे 2006 चा कलम 30(2)(अ) अंतर्गत आपण केलेला आहे. आपण ह्या कंक्लुजनला कसं आलो तर त्याचं बेसिकली कारण असं आहे की याच्याबद्दल अनेक कंप्लेंट होत्या, वारंवार याच्यावरती चर्चा झालेली आहे, मीडियाच्या माध्यमातून झालेली आहे, समाज माध्यमावरती झालेली आहे, सभागृहात झालेली आहे, लोकप्रतिनिधीमार्फत त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगिक आपण गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे 2025-26 या वर्षामध्ये
काही सॅम्पल्स घेतले होते मार्केटमधून. 308 आपण नमुने टेस्ट केले. 308 पैकी 109 नमुने म्हणजे जवळजवळ 35.4% नमुने हे नियमबाह्य आढळले. त्यापैकी 79 हे सबस्टँडर्ड आणि 30 अनसेफ किंवा असुरक्षित असे त्यांच्या फाइंडिंग आपल्याला आढळलेले आहेत. त्याचा परिणाम हेल्थवरती होतो. म्हणजे जवळजवळ 35% सॅम्पल्समध्ये अनसेफ किंवा सबस्टँडर्ड अशा प्रकारच्या फाइंडिंग हे जे अनॉलॉग पनीर आहे त्याच्यामधून आपल्याला आढळलेले आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या हेल्थवरती होतो. आणि म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स व इतर ज्या खाद्य देणाऱ्या पुरवणाऱ्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून पनीरचा पूर्णपणे वापर हा आपण आता प्रतिबंधित केलेला आहे. जेणेकरून कशाही परिस्थितीत यांना त्याची साठवणूक करता येणार नाही, विक्री करता येणार नाही, अन्नपदार्थ म्हणून ते विकता येणार नाही. त्या अनुषंगाने आता इथून पुढे म्हणजे पाठीमागं काही दिवसापूर्वी आपल्या विभागाने की अनॉलॉग पनीरचं मेनूमध्ये वेगळं नॉमेनक्लेचर देऊन त्या पद्धतीनं डिक्लेअर करायला सांगितलं होतं. आता अनॉलॉग पनीर कॅनॉट बी सोल्ड in hotels, restaurant, eateries or anywhere. It cannot be produced, it cannot be processed, it cannot be stored also, and it cannot be used as a product as a food item and sold. याचा रिझन असा आहे की पनीर इज बेसिकली अ मिल्क प्रॉडक्ट आणि हे जे अनॉलॉग पनीर बनवलं जातं इट इदर फुल्ली ऑर पार्टली अंशतः किंवा पूर्णतः याच्यामध्ये नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळलेले आहेत. आणि नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळल्यामुळं दॅट कॉम्प्रोमाइजेस हेल्थ ऑन द वन हँड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची याच्यामुळे दिशाभूल होते की ते पनीर खातो असं वाटतं पण ते पनीर नसतं आणि म्हणून हे प्रोहिबिट करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये त्याच्या ऑलरेडी आदेश आपण काढलेले आहेत. आता आदेशाची याच्या पाठीमाग आपली भूमिका जी आहे ते काढण्याच्या पाठीमागची ही भूमिका आहे की ग्राहकाला पनीर मागितल्यानंतर पनीरच मिळेल याची गॅरंटी राहत नाही. ते मिसलिडिंग असल्यामुळं दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया किंवा रिझन. छिप्या पद्धतीनं हा पर्याय उपलब्ध नको म्हणून ते मार्केटमधून काढून टाकायचं हा पहिला कारण आहे, आपली भूमिका आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, शुद्ध व गुणवत्तापूर्ण अन्न भेटणं हा त्याचा अधिकार आहे आणि एफबीओने त्याचप्रमाणे प्रोव्हाइड करणं हे एफबीओचं काम आहे. आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते होतंय, इम्प्लिमेंट होतंय हे आमचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ते करत आहोत. हे जे सुरक्षित अन्न आणि सेफ किंवा गुणवत्तारक आहे तर हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 आणि 47 याच्यानुसार केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट आहे ज्याच्यामध्ये अनेक जजमेंट आहेत आणि कलम 47 जे आहे त्याच्यानुसार हे स्टेट इज एम्पावर्ड, त्यांची जबाबदारी आहे की सुरक्षित अन्न पुरवणं हे त्या दृष्टीने स्टेटने प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने ओव्हरऑल आपली जर भूमिका काय असेल तर ते फक्त कायद्याची केवळ अंमलबजावणी न करता ती समाजाप्रती शासनाची बांधिलकी आहे या दृष्टिकोनातून हे आदेश आपण काढलेले आहेत. दुसरा मुद्दा येतो याची व्याप्ती, याचा स्कोप किती आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये आपण याची व्याप्ती आहे. याच्यामध्ये अनॉलॉग नॉन डेअरी पनीर याची उत्पादन असेल, प्रक्रिया असेल, साठवणूक असेल, वाहतूक असेल, वितरण व विक्रीवर आपण 1 वर्षासाठी बंदी घातलेली आहे किंवा प्रतिबंध केलेला आहे. हे आदेश सर्व उत्पादक जे प्रोड्युसर्स आहेत ते, प्रक्रिया उद्योग जे प्रोसेसिंग करतात ते, घाऊक व किरकोळ विक्रेते, वाहतूकदार, गोदाम चालक, वितरक तसेच सर्व अन्न व्यावसायिक ज्याला एफबीओज म्हणतो यांच्यावरती बंधनकारक आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स, भोजनालये यांना अनॉलॉग पनीरचा वापर, साठा वा विक्री करता येणार नाही किंवा सेवा देण्यात येणार नाही हा आदेश. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा अन्न व्यावसायिक या आदेशातून सूट असल्याचा दावा करू शकणार नाही. हे त्याची आदेशाची व्याप्ती आहे. याचे वैशिष्ट्य मी आता जसं सांगितलं कलम 30 सबकलम 2 त्याचा सबक्लॉज अ यानुसार आहे.
आताच मी आकडेवारी जशी सांगितली जवळजवळ 35.4% आपल्याला सबस्टँडर्ड आणि अनसेफ याच्यामध्ये आढळलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं फाइंडिंग जे आलेलं आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे आहेत, BR रिडिंग जे आहेत आणि आयोडीन मूल्य हे मानकापेक्षा जास्त सापडलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचा जो भाग सापडलेला आहे स्निग्धांश किंवा प्रोटीन याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ प्रोटीन वनस्पती चरबी जास्त प्रमाणात आढळली आहे. जिथं म्हणजे मिल्क प्रोटीन वापरणं अपेक्षित आहे तिचं वनस्पती चरबी ही सापडलेली आहे आणि दॅट इज नॉट गुड फॉर द ह्युमन हेल्थ. तर हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं सर्वात मेजर कारण जर असेल तर ते आपल्याला आहे, ज्याच्या आधारे आपण हा आदेश निर्गमित केलेला आहे. पनीर हा जो आपले रेग्युलेशन्स आहेत फूड सेफ्टी ॲक्ट अंतर्गत जे मी सांगितलं आहे की 28 पैकी 22 रेग्युलेशन जे आहेत फूडच्या बाबतीतले आहेत, त्याच्या रेग्युलेशन नंबर 2.1.16 2.1.16 अंतर्गत मानकीकृत दुग्धजन्य पदार्थ आहे. अनालॉग पनीरसाठी कोणतंही स्टँडर्ड नाही. इट इज नॉट स्टँडर्डाइज और इट इज नॉट डिफाईन ॲज पर द स्टँडर्ड्स. आणि म्हणून अनेक ज्या सुप्रीम कोर्टाच्या अगोदर डिसिजन झाले 2016 मध्ये, त्याच अनुषंगानं सेंट्रल ॲडवायझरी कमिटी जी सेंट्रल लेवलच्या CEO फसाईचे जे असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि सर्व राज्याचे आयुक्त, अन्न सुरक्षा आयुक्त हे त्याचे मेंबर्स असतात. याच्यामध्ये चर्चा पण झालेली होती. 48व्या बैठकीमध्ये चर्चा झालेली होती. त्या बैठकीमध्ये याच्या सांगोपांग चर्चा झाल्यानंतर हे आढळले की हे दिस इज नॉट इन द इंटरेस्ट आणि इट इज नॉट गुड फॉर द पब्लिक हेल्थ, हे त्याच्यात कन्क्लुजन होतं. त्याचाही आधार आपल्या आदेशामध्ये आपण घेतलेला आहे. आणि म्हणून प्रामाणिक उद्योग, सुरक्षित उद्योग अशा दृष्टिकोनातून पनीर जे बाकीचे आयटम जसे मानकानुरूप म्हणजे ॲज पर द स्टँडर्ड्स जे आहेत, तसेच स्वतंत्र मानक असलेली उत्पादने जसं टोफू असेल, सोया आहे, यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. अंमलबजावणी आणि उत्तरदायित्व याबाबतीत असं आहे की राज्यभरात याच्याबद्दल आम्ही विशेष तपासणी मोहीम राबवणार आहोत. विशेष करून उत्पादन केंद्र, गोदामं, घाऊक बाजारपेठा, किरकोळ विक्री केंद्र व खाद्यसेवा स्थापना म्हणजे ज्याला हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीज म्हणून, या सर्वांवरती विशेष मोहीम आम्ही याच्यात राबवणार आहोत. संशयित उत्पादनाचे नमुने संकलन करणे, जप्ती करणे, नाश करणे, कायदेशीर कारवाई करणे, दंड करणे, ह्या सर्व याच्यामध्ये आणि त्याचबरोबर प्रॉसिक्युशन करणे, ह्या सर्व याच्यामध्ये कारवाया होतील. सर्व जॉईंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर कम डेजिग्नेटेड ऑफिसर आणि FSO यांना कारवाई निर्देश आपण दिलेले आहेत. आणि सार्वजनिक आरोग्य, ज्याला पब्लिक हेल्थ किंवा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ ज्याला म्हणू, याच्याशी कशाही परिस्थिती कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा कुणाला सुटे याच्यातून भेटणार नाही. आमचं आव्हान असं आहे की ग्राहकांना ज्या आपण खाद्यसेवा देतो त्याच्यामध्ये कशाही परिस्थितीमध्ये ओरिजिनल पनीर किंवा दुधापासून बनलेलं पनीर याचाच वापर ज्या सेवा देणाऱ्या संस्था आहे, ज्याला हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज किंवा इतर ज्या कोणी असतील त्यांनी करावा. अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीरचा वापर करू नये. पॅकवर जे असतं ते पॅकिंगचे सुद्धा जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स 100% पाळले पाहिजेत त्या पॅकेजिंग नॉर्मनुसार. आणि त्याचप्रमाणे पनीरची लेबलवरती घोषणा पण तशा असाव्यात. अनालॉग पनीर म्हणून विकल्यास शंका असल्यास जे आपल्याला सांगितलं की आपला जो टोल फ्री क्रमांक आहे याच्यावरती किंवा आपलं जे पोर्टल आहे कंप्लेंटचं याच्यावरती कंप्लेंट करावी. आणि कशाही परिस्थितीत त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही की ज्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल. आता हे करत असताना याच्यामध्ये दंडात्मक तरतुदी आहेत, प्रॉसिक्युशन पण आहे आणि स्विफ्ट कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि म्हणून हे जे निर्देश दिले गेलेले आहेत हे नोटिफाय आपण करतो. जसं की याच्या अगोदरचं आपण जर नोटिफिकेशन बघितलं असेल तर ते होतं गुटख्याच्या बाबतीत, पान मसाल्याच्या बाबतीत. हे दुसरं नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण हे प्रोहिबिटेड केलेलं आहे. कदाचित भारतामधलं आपलं पहिलं राज्य असेल याच्या माध्यमातून हे आपण हे प्रोहिबिट केलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण चालू केलेलं आहे. या अनुषंगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा एक दुसरा विषय आहे, तो आहे
गेल्या 2 महिन्यात, सर्वसाधारणपणे 2 महिन्यामध्ये 25 मे पासून 31 जुलैपर्यंत या कार्यकाळामध्ये सर्वसाधारण आपल्या काय कारवाया झाल्या फूडच्या बाबतीत, कारण ड्रगच्या बाबतीत ऑलरेडी मी प्रेस नोट दिली होती. फूडच्या बाबतीत आपण कोणत्या कोणत्या कारवाया केल्या त्या बाबतीत आपण जर प्रमुख बाबी बघितल्या त्याची ही प्रेस नोट आहे. म्हणजे या 2 प्रेस नोट असणार आहेत, एक आपल्या पनीरच्या बाबतीतली आणि दुसरी आपण केलेल्या कारवायाच्या बाबतीतली, फूडच्या बाबतीतली. एकूण आपण अन्न आस्थापना ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये 25 मे ते 31 जुलै या काळामध्ये तपासणी केलेल्या, म्हणजे इन्स्पेक्शन ज्याला म्हणू आपण, त्या आस्थापनाची संख्या आहे 3137. आय रिपीट, आस्थापनांची इन्स्पेक्शन केलेल्या आस्थापनांची फूडच्या बाबतीतली तपासणी संख्या आहे 3137. आय रिपीट, number of inspections carried out in food establishment is 3137, and this period I am talking about only 25th May to 31st of July. Improvement notice of this, याच्यापैकी सुधारणांना नोटीस दिलेल्या आस्थापना आहेत 764, 764, आणि एकूण परवाने निलंबित म्हणजे लायसन्स सस्पेंड केलेल्या आस्थापना आहेत 165, 165. सो 3137 जे आहेत ते इन्स्पेक्शन्स, 764 त्याच्यापैकी इम्प्रूव्हमेंट नोटिसेस आणि 165 परवाने निलंबित. ही आपली सर्वसाधारण पहिली माहिती. दुसरा पार्ट, याच्यामध्ये अन्नसाठा जप्त करणे किंवा त्याच्यातला जो असतो जिथं आपल्याला सीज करून ठेवायचा असतो सीज करणे, आणि जिथं आवश्यक असेल डिस्ट्रक्शन करायचं ते डिस्ट्रॉय करणे. याची क्वांटिटी जी आहे ती आहे 28,66,096 किलो. आय रिपीट, 28,66,096 किलो. त्याची किंमत सर्वसाधारणपणे 55.72 कोटी आहे. 55,72,00,000. हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज या बाबतीतमध्ये एकूण तपासणी आपण या काळामध्ये 890 केल्या. 890 हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज यांचे इन्स्पेक्शन आपण महाराष्ट्रामध्ये 890 केल्या. आउट ऑफ विच इम्प्रूव्हमेंट नोटिसेस वर गिव्हन टू 329. 329 यांना सुधारणा नोटीस आपण दिल्या आणि परवाने निलंबित 116 जणांचे केले. सो लायसेन्सेस सस्पेंडेड ऑफ HREs आर 160. इम्प्रूव्हमेंट नोटीस आर गिव्हन टू 329. आउट ऑफ द टोटल इन्स्पेक्टेड हॉटेल अँड रेस्टॉरंट इज 890. प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत जे आहेत, म्हणजे आता प्रोहिबिटेड आयटम, आता अनालॉग पनीर ऍड झाला, पण अगोदर आपण जे कारवाई करत होतो ती आपल्या जे गुटखा आणि ह्या बाबतीत आहे त्या बाबतीत त्याच्या आस्थापना आपण ज्या आढळल्या 658. त्याच्या किमतीचा साठा जो आहे सर्वसाधारणपणे जो तो जप्त केला आपण तर 15 कोटी प्लस 15 कोटी 11 लक्ष समथिंग. FIR त्याच्यामध्ये आपण केले 519, 519 FIRs. अरेस्टेड पर्सन्स इन दिस याच्यामध्ये आहेत अटक झालेल्या व्यक्ती 701, 701, 701 व्यक्तींना याच्यामध्ये अरेस्ट झाली. टोटल आस्थापना सील केल्या 407, 407, आणि जप्त वाहनांची संख्या 78 याच्यामध्ये. तर प्रोहिबिटेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली याच्यातून दिसून येतं. आता एक थोडक्यात, कारण याचे डिटेल्स फक्त आपण एवढी कारवाई केली म्हणून सांगणार नाही, तर मेजर त्याच्यातल्या ज्या कारवाया आहेत मेजर 4-5 सेक्टरमधल्या त्या आपण थोडक्यात जाणून घेऊ. आता मी सांगितलं तो मी रिपीट करणार नाही. तर टोटल याच्यामध्ये फक्त आपण बघितलं थोडक्यात एकूण आस्थापना तपासणी 3,137, इम्प्रूव्हमेंट नोटिसेस 764, लायसन्स सस्पेन्शन 165, almost 55 crores rupees seizure of food products or destruction. FIRs total 532 and arrested people 714. दूध
मिल्क या प्रॉडक्टवरती आपण केलेल्या कारवाया त्याच्या बाबतीत ज्या आस्थापना आहेत त्याच्या बाबतीतल्या टोटल इन्स्पेक्शन्स ऑफ मिल्क इस्टॅब्लिशमेंट 487 ह्या टोटल पैकी येतात, ह्या वेगळ्या नाहीत. म्हणजे 3137चा पार्ट म्हणजे मिल्क मधला जो आहे तो. इम्प्रुव्हमेंट नोटीस गिवन टू 218, सुधारणा नोटीस 218 दूध आस्थापना ज्या आहेत त्यांना दिली. लायसन्स कॅन्सल्ड 33 लायसेन्सेस सस्पेंडेड, नॉट कॅन्सल्ड, सस्पेंडेड लायसन्स 33 and FIRs 11. I will not go into its financial details. It is given in the table. प्रेस नोट मध्ये पण आहे. दुग्धजन्य पदार्थ मिल्क प्रोडक्ट्स, आता जो बोललो ते दूध, आता जे बोलणार आहे ते दुग्धजन्य पदार्थ म्हणजे मिल्क प्रोडक्ट्स. याच्या आस्थापना आपण तपासल्या 476. याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट नोटीस दिल्या 196, लायसन्स सस्पेंड केले 16, FIRs फाइल 2. ऑफकोर्स त्याची किलो किंमत वगैरे त्याच्यात दिलेली आहे, यू कॅन रीड इन टू इट. हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज, टोटल इन्स्पेक्शन्स 890, इम्प्रुव्हमेंट नोटीस 329, सस्पेन्शन ऑफ लायसन्सेस 116. आता हे 3 प्रॉडक्ट सांगितले मी, मिल्क प्रॉडक्ट्स आणि हॉटेल्स. याच्या व्यतिरिक्त इतर फूड आयटम जे आहेत एक्सेप्ट प्रोहिबिटेड आयटम, याच्यावरती केलेल्या आस्थापना तपासणी केलेला आहे 608. याची किंमत जवळजवळ 36 कोटीच्या आसपास आहे आणि जप्त केलेला साठा तो याच्यामध्ये दिलेला आहे, यू कॅन रीड इट. प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत आता मी सांगितलं, परत रिपीट करणार नाही. 676 टोटल आस्थापना बघितल्या, 658 पैकी प्रोहिबिटेड आयटम आढळले, त्याची 15 कोटीच्या आसपास किंमत आहे. FIRs 519, 701 ऑलरेडी याच्यामध्ये अरेस्ट केलेले पर्सन. सो दिस इज बाय अँड लार्ज द ॲक्शन्स टेकन ड्युरिंग 25 मे टू 31 जुलै फूडच्या बाबतीतली. बऱ्याच वेळेस असाही गैरसमज झाला किंवा इंटरप्रिटेशन केलं झालं की लायसन्स सस्पेंड केलं म्हणजे कायमस्वरूपी बंद केलं. नो, लायसन्स सस्पेन्शन हा भाग वेगळा आहे, लायसन्स कॅन्सलेशन हा त्याचा पुढचा. कॅन्सल केलं की कायमस्वरूपी बंद. सस्पेन्शन केल्यानंतर त्यांचं कंप्लायन्स केल्यानंतर हिअरिंग होते आणि हिअरिंग नंतर त्याच्यावरती डिसिजन होतात. तर ह्याच्यापैकी ज्या 165 लायसन्स सस्पेंड झाले त्याच्यापैकी माझ्याकडे 103 अपील फाईल झालेले आहेत. आय रिपीट 103, 165 पैकी. त्याच्यापैकी ज्यावेळेस माझ्याकडं अपील फाईल होतं आणि अपील फाईलनंतर ते सांगतात की आम्ही कंप्लायन्स केलेला आहे असा रिपोर्ट ते ज्यावेळेस सबमिट करतो, कोण, FBO, ते सबमिट केल्यानंतर मी डेजिग्नेटेड ऑफिसर किंवा असिस्टंट कमिशनर यांना हे निर्देश देतो की ह्या जो त्यांचा रिपोर्ट इन्स्पेक्शन तुम्ही जो ओरिजिनल केलं होतं त्याच्या अगेन्स्ट त्यांनी जो कंप्लायन्स केलेला असं म्हणतात त्याचं इन्स्पेक्शन करून मला रिपोर्ट द्या. सो तो रिपोर्ट ते रिइन्स्पेक्शन करतात किंवा क्रॉस व्हेरीफाय करतात, त्याच्या अगेन्स्ट त्यांचा रिपोर्ट येतो आणि मग यांचं FBOचं म्हणणं आणि आलेला रिपोर्ट याच्या आधारे मी हिअरिंग घेतो आणि त्याच्यावरती माझा फायनल निर्णय देतो. ते 103 ज्या अपील फाईल केल्या त्याच्यामधल्या मी दर मंगळवारी माझा डेट ठरवलेला आहे ज्या दिवशी मी अपीलचं हिअरिंग घेतो. त्याच्यापैकी 30 ज्या सस्पेंड केलेलं लायसन्स त्याच्यामध्ये इंटरिम स्टे दिलेला आहे. म्हणजेच काय, सस्पेन्शन लायसन्स केलेलं आहे तर त्याच्यावरती दे कॅन स्टार्ट देअर ऑपरेशन्स बिकॉज त्यांनी कंप्लाय केलेला प्रायमरी मला दिसता. फायनल ऑर्डर त्याच्यामध्ये मी करणार आहे कारण त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या जर गोष्टी राहिलेल्या असतील तर त्याच्यावरती मी त्यांचं उत्तर मागतो, त्यांचा कंप्लायन्स मागतो आणि फायनली मी त्याच्यावरती करतो. रिझर्व्ह फॉर ऑर्डर 38 केलेले आहेत आणि 35 त्याच्यामध्ये पेंडिंग आहेत. तर त्याच्यामुळे सस्पेन्स केलं की आमचा बिझनेस कायमस्वरूपी बुडाला, आमच्यावरती नुकसान झालं हे म्हणण्याची कोणतीही गोष्ट नाही. तुम्हाला वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्ये कंप्लाय करणं अपेक्षित असतं. त्याच्यावरती जी कायद्यानं दिलेली प्रक्रिया आहे ती राबवून त्याच्यावरती हिअरिंग घेतली जाते आणि हिअरिंगच्या अंती त्याच्यावरती निर्णय दिला जातो. आवश्यकतेनुसार इंटरिम स्टे जसं आता मी सांगितलं त्याप्रमाणे स्टे पण दिला जातो. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीच्या बाबतीत किंवा काही क्लबच्या बाबतीत HREचाच पार्ट आहेत किंवा डेअरीच्या बाबतीत सस्पेन्शन
केलं त्यावेळेसची परिस्थिती आणि सस्पेन्शन केल्यानंतरची परिस्थिती त्यांनी ज्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप ड्रास्टिक फरक पडलेला काही बाबतीत मला आढळलेला आहे. त्याचे व्हिडिओ काही माझ्याकडे येत आहेत, ते आल्यानंतर मी देईलच प्रेसला. तर आपण पहिला व्हिडिओ किंवा पहिले फोटो आणि नंतरचा व्हिडिओ आणि नंतरचे फोटो बघितले तर आपल्याला ड्रास्टिक फरक दिसेल. कारण माझ्याकडे ज्यावेळेस शेअरिंगला येतं त्यावेळेस सुद्धा फोटो किंवा व्हिडिओ ते स्वतः FBO जे आणत असतात, कारण तो एक एव्हिडन्स आहे ज्याच्या आधारे ते दाखवू शकतात की अगोदर आमची अशी परिस्थिती होती, आता ही परिस्थिती आहे, सो वी हॅव इम्प्रूव्ड, वी हॅव कम्प्लाइड, आणि त्याच्या अनुषंगाने आपण तो रेकॉर्डवरती घेतो आणि पुढे काम करत असतो. तर आपला जो उद्देश आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने आपण हे कारवाई करत आहोत. आजच्या प्रेसचे 2 उद्देश होते. पहिला, जी अनॉलॉग पनीरवरती, आय रिपीट अनॉलॉग पनीरवरती बंदी नाहीये, अनॉलॉग किंवा नॉन डेअरी याच्यावरती प्रोहिबिटेड केलेलं आहे. जेन्युइन पनीर जे आहे दुधापासून बनलेलं आहे त्याच्यावरती कोणतीही बंदी नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस असं होतं पनीरवरती बंदी आणली, अशी परिस्थिती नाही. अनॉलॉग किंवा नॉन डेअरी पनीर किंवा ते प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यावरती आपण प्रोहिबिट केलेलं आहे. ते इथून पुढे प्रोड्यूस करता येणार नाही, प्रोसेस करता येणार नाही, ट्रान्सपोर्ट करता येणार नाही, सेल करता येणार नाही. आणि दुसरा भाग जो आहे फूडच्या बाबतीत, आपण गेल्या 2 महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण 25 म्हणजे पुढचे ते 6 दिवस जर पकडले तर जे काही 2 महिन्यापेक्षा 6 दिवस जे वेस्ट आहे त्या काळातली आपला कारवाई आपण सांगितलं. याचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत जे आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली होती, E3E ज्याला म्हणतो मी, की फर्स्ट इज एम्पॉवरमेंट ऑफ पीपल. एम्पॉवरमेंट पीपल म्हणजे FDA काय करतं हे लोकांपर्यंत जावं. दुसऱ्या बाजूनी लोकांना FDAशी जे काय कनेक्ट करायचं आहे, कंप्लेंटच्या बाबतीत असेल किंवा त्या बाबतीत आपण काय करतो तर आपण टोल फ्री नंबर ॲक्टिव्ह केला, त्याच्यातले नंबर वाढवले, प्लस आपण पोर्टल चालू केलं. आणि तिसरं, सर्वसाधारणपणे मीट द कमिशनर असा कन्सेप्ट जो म्हणतो ते 4 ते 5 दररोज, त्या दिवशी एखाद्या मीटिंग असेल कुठेही मंत्रालयात वगैरे ती सोडली तर माझ्या ऑफिसमध्ये विदाऊट एनी अपॉइंटमेंट येऊन कोणीही मला भेटू शकतं. ते मी भेटतो, त्याचं काय म्हणणं ऐकतो आणि त्याच्यावरती आवश्यक त्याप्रमाणे पुढे आपण कारवाई करतो. हे एम्पॉवरमेंट ऑफ पीपल पहिल्या ईच्या दृष्टिकोनातून आपण करतोय. दुसरा आहे इनेबल बिझनेसेस, जेन्युइन बिझनेसेस. आपली दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे ते जेन्युइन बिझनेसेस आहेत, जेन्युइनपणे काम करतात, कायद्याचं पालन करतात. त्यांना कशाही परिस्थिती भीती बाळगण्याचं कारण आहे, त्यांना आम्ही इनेबलच करणार आहोत, त्यांना मदतच करत आहोत. दॅट इज सेकंड ई, इनेबल जेन्युइन बिझनेसेस. आणि जे नॉन जेन्युइन आहेत, दे हॅव नो प्लेस टू हाईड, त्यांना कशाही परिस्थितीत आम्ही स्पेअर करणार नाहीत. हा दुसरा ई. आणि तिसरा ई जे आहे E3 जरा म्हणतो तो इन्फोर्समेंट ऑफ द ऍक्ट अँड रूल्स, ते इन्फोर्समेंट करणं. ह्या तिन्ही स्ट्रॅटेजी ज्या आहेत आपली एकंदरीत स्ट्रॅटेजी E3 स्ट्रॅटेजी, त्याच्या माध्यमातून आपण ते काम करतोय. आणि त्याच माध्यमातून आपल्यासमोर वेळोवेळी ऑर्डर पण आपण ज्या काढलेल्या आहेत, पर्टिक्युलरली विशेष कंप्लायन्स ऑर्डर किंवा प्रोहिबिशनच्या ऑर्डर, त्याच्याबद्दल आपण प्रेस घेतो. त्याचाच एक भाग आजचा होता म्हणून आपल्यासमोर आलेलो. थँक्यू. अॅनालॉग पनीरच्या बाबतीत मोठी आकडेवारी आपण दिली आहे. एक मिनिट. अॅनालॉग पनीरच्या बाबतीत असं आहे, फसाईनं फक्त आपल्याच राज्यात हे केले किंवा इतर फसाईने नाही केलेलं, ही आपली ऑर्डर आहे. ही आपली ऑर्डर आहे, पण इतर राज्यांमध्ये किंवा देशभरात असं प्रॉपर त्याचं लेबलिंग करून किंवा अॅनालॉग पनीर आहे असं त्याचं छापून ते विकू शकतात का? नाही, ही ऑर्डर महाराष्ट्रापुरती आहे. प्लीज अंडरस्टँड, दिस इज अप्लिकेबल टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र. मी आताच क्लिअर केलेलं आहे, कारण आय एम अ फूड सेफ्टी कमिशन ऑफ महाराष्ट्र, नॉट ऑफ इंडिया. फसाईनी काय डिरेक्शन द्यायच्यात हा फसाईच्या लेवलचा इश्यू आहे. पण 30(2) हे जसं आपण महाराष्ट्रामध्ये याच्या बाबतीत गुटख्याच्या बाबतीत प्रोहिबिशन केलं, त्याच लाईनवरती त्याच कलम खाली हे महाराष्ट्रासाठी अनॉलॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर आपण प्रोहिबिट केलेलं आहे. सो दिस इज अप्लिकेबल टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्याचं प्रॉपर लेबलिंग किंवा पॅकेजिंग करून त्यांनी जर माहिती दिली की हा अनॉलॉग राहणारच अलाउड प्रोडक्शनच नाही, तेच सांगतो. अनॉलॉग तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही, ट्रान्सपोर्ट करू शकत नाही, मार्केट करू शकत नाही, प्रोसेस करू शकत नाही, सेल करू शकत नाही. त्याच्यामुळे आता अनॉलॉग नाव द्या, काही करा, होणार नाही. ओनली जेन्युइन पनीर विच इज मेड ऑफ मिल्क विल बी देअर. येस. कारवाईची मोठी आकडेवारी तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेली आहे. मात्र हायकोर्टामध्ये एका सुनावणीच्या दरम्यान FDAची नाचक्की झालेली पाहायला मिळाली. कोर्टाचं म्हणणं असं आहे, कारवाई करताना FDA VIP ट्रीटमेंट देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. असं कुठं म्हटलं? VIP आमच्या ऑर्डरमध्ये मी नाही वाचलं. असं जी काय ऑर्डर माझ्याकडे आल्यात आतापर्यंत त्याच्यामध्ये असे कुणाला VIP ट्रीटमेंट देतं असं काही शब्दप्रयोग नाही आहे. तसा असेल तर मला दाखवा. नाही, एक मिनिट. असा VIP ट्रीटमेंट कुणाला देत नाही.
कायदा सर्वांसाठी सारखाच आहे, इन्स्पेक्शन सारखेच होतात, त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया आहेत, त्याप्रमाणे आपण कारवाई करतो. ॲब्सोल्युटली नॉट. आई रिपीट, वही बोल रहा हूं मैं, एब्सोल्युटली नॉट. वी इम्प्लीमेंट एज द लॉ एप्लीकेबल टू ईच एफबीओ. देयर इज नो डिस्क्रिमिनेशन. आई हैव रिपीटेड अगेन, आई रिपीटेड अगेन, एब्सोल्युटली नॉट. कोर्ट का ऐसा कहना था नवी मुंबई के रेस्टोरेंट पे जो कार्रवाई हुई उसको लेके भी कहना था कोर्ट का कि वो फाइन इम्पोज करने का भी सोच रहे हैं जो नुकसान हुआ है So let us not jump to the conclusion. When the court order comes, I'll comment on that or I'll respond to that whatever is there. जो आया नहीं उसके बारे में नहीं बोलेंगे. नई मुंबई की जो आप दूसरे इसके जो ऑर्डर थी, उसी ऑर्डर में एफडीए हाई कोर्ट हैज अप्रिशिएटेड आवर एक्शन. उसी ऑर्डर का पार्ट मैं बता रहा हूं. मैं आपको प्रेस नोट भी दिया, उसका कोर्ट भी दिया है. आप सेलेक्टिवली रीडिंग मत कीजिए. कोर्ट का जजमेंट पूरी तरह से पढ़िए. एंड आई एम गिविंग, आपके पास वो दिया, आपको कोर्ट ऑर्डर ऑफिशियल इस पे अवेलेबल भी है. ये कोर्ट हैज एक्चुअली अप्रिशिएटेड द एफर्ट्स ऑफ एफडीए महाराष्ट्र इन दैट ऑर्डर इटसेल्फ. इस ऑर्डर अवेलेबल ऑन द पोर्टल. सो आगे क्या होने वाला है इसके बारे में ना मैं बता सकता हूँ ना आप बता सकते. जब कुछ आएगा उस पर हम रिस्पॉन्ड करेंगे उस हिसाब से. एक वन बाय वन वन. हॉटेल चालक केलेल्या कारवाईवर नाराज आहेत. सॉरी कम अगेन. मुंबईमधील बरेच हॉटेल चालक त्यांच्यावर केलेल्या लायसन्स कारवाई केल्यानंतर बरेच हॉटेल चालक या हायकोर्टामध्ये गेले. त्यावर ते नाराज आहेत. पटकन सस्पेंड करणं म्हणजे काहीतरी सूचना केल्या पाहिजे. ज्या हॉटेलमध्ये काही त्रुटी असेल तर अगोदर सूचना केल्या पाहिजे. Okay. आम्ही बदल करू. पण लायसन्स सस्पेंड करणं हे खूप मोठं आमच्यावर आर्थिक नुकसान करण्यासारखं आहे असं तुमचं म्हणणं. ओके. याला जोडून की या अनुषंगानं जे न्यायालय प्रकरण झालं जळगाव आणि नवी मुंबईचे, तर त्याच्यामध्ये जे फाईन आहे तर ती फाईनची जी रक्कम आहे ती मग तुम्हाला जे तरतुदी नुकसान होते आर्थिक नुकसान त्याच्याबाबत तर न्यायालयानं निरीक्षण नोंदवले, टिप्पणी केली. आय कम टू दॅट. पहिला मुद्दा आपण जो सांगितला की हॉटेलच्या संदर्भात त्याचं अजून चालू आहे हिअरिंग. त्याच्यामुळे जे हिअरिंग चालू आहे त्याचे आपण कमेंट करू नये. याचं सबज्युडाइस मॅटर ज्यावेळी येईल त्याच्यावरती आपण त्याचे रिस्पॉन्ड. सो लेट अस नॉट कमेंट विच इज मॅटर इज सबज्युडाइस. हॉटेलच्या बाबतीत बोललं, लेट अस रीड द नंबर्स अगेन. 890 आपण आस्थापना तपासल्या. इम्प्रुव्हमेंट नोटिसेस 329. तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही जे म्हणताय की आम्ही डायरेक्ट सस्पेंड करतो, 890 म्हणजे 900 पकडू सर्वसाधारणपणे. त्याच्यापैकी 329 म्हणजे किती झाले? इम्प्रुव्हमेंट नोटीस. तुमचा जो प्रश्न आहे, आम्हाला नोटीस का देत नाही किंवा देतच नाही, 329 आणि फक्त 116 सस्पेंड केले. नाव आय विल टेल द लॉ ऑल्सो. त्याचा कायदा पण सांगतो, त्याचं प्रोव्हिजन पण सांगतो आणि त्याचं औचित्य पण सांगतो. फक्त कायदा म्हणून त्याचं औचित्य पण सांगतो. 329ला आपण इम्प्रुव्हमेंट नोटीस दिलाय. 116 फक्त 116 रिपीट, फक्त 116 आउट ऑफ 890 आणि टोटल 3137 पैकी इम्प्रुव्हमेंट नोटिसेस म्हणजे सगळ्या प्रकारच्या आस्थापना घेतल्या तर 764 जणांना आपण इम्प्रुव्हमेंट नोटीस दिल्यात आणि फक्त 165 लांना सस्पेन्शन केलेलं आहे. सो लुक ॲट दीज आर ॲक्च्युअली हार्ड नंबर्स. जे झालेली ही ती फॅक्ट आहे. दीज आर हार्ड नंबर्स. प्रत्येकाला इम्प्रुव्हमेंट नोटीस देणं अपेक्षित नाही. जसं आता परत रिपीट करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाही समजेल, आपल्या वाचकांनाही समजेल आणि आपल्यालाही समजेल. 3137 पैकी 764 लोकांना इम्प्रुव्हमेंट नोटीस आणि 165 याच्यावरती निलंबन. म्हणजे 764 आणि 165 जर बघितल्या दोन्ही प्रकारच्या कारवाया तर हे सर्वसाधारणपणे होतात 900 समथिंग. राईट. 3100 पैकी किती टक्के झाले? अराउंड 20%. याचाच अर्थ रिमेनिंग वरती काय कारवाई झाली? नथिंग. म्हणजे 80% आस्थापना टेंटेटिव्हली याच्या आकडेवर तुम्ही काढू शकता, टक्केवारी काढू शकता. हे कंप्लायन्स होते त्याच्यावरती आम्ही कारवाईच केली नाही. त्यांना सांगितलं की तुमचं आहे थोड्याफार मायनर गोष्टी आहेत, तुम्ही त्या इम्प्रूव्ह करून घ्या. म्हणजे 80% आस्थापना ते कंप्लायन्स सापडला, तिथं आपण कारवाई केली नाही. सर्वसाधारणपणे 3137 पैकी 105 म्हणजे किती टक्के झाले? हाऊ मच पर्सेंटेज? त्यांचं फक्त सस्पेन्शन आहे. सो त्याच्यामुळं आम्ही फक्त सस्पेन्शनच करतो आणि इम्प्रुव्हमेंट नोटीस देत नाही हे म्हणणं फॅक्च्युअली इनकरेक्ट आहे. ॲब्सोल्युटली फॅक्च्युअली इनकरेक्ट. त्याच्यामुळे ही आकडेवारी वाचा. दिस इज ॲक्च्युअल नंबर्स. दिस इज नथिंग इमॅजिन नंबर, नथिंग अर्धवट दिला. दिस इज ॲक्च्युअल नंबर आणि ते आपण विभागनिहाय पण त्याच्यामध्ये आकडेवारी दिलेली. सो यू कॅन रीड इट इन युअर प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये.
या रिपीट राइट, नहीं हिंदी में नहीं, मैं अंग्रेजी में बोलूंगा, ठीक है। सुन लो, अरे ये कंप्लीट तो करने दो ना यार, पहले कंप्लीट तो करने दो, राइट। नाउ कमिंग व्हाई फोर्थविथ सस्पेंशन फॉर एनीथिंग, पहले नोटिस दे दो, आपका जो बोलना है, या होटल का जो आप बता रहे हो कि कुछ मालिक जो मुंबई होटल्स के हैं उन्होंने ऐसा बोला कि हमें नोटिस दे दो, उसके बाद कार्रवाई करो। तो ये होटल के लिए मैंने जैसे बताया 890 से 329 को तो नोटिस हमने दी ही है, इम्प्रूवमेंट नोटिस ही दिया है। इम्प्रूवमेंट नोटिस में 14 दिन का टाइम भी होता है, वो टाइम में करना भी चाहिए उन्होंने। बाकी रिमेनिंग जो प्रोसेस उससे सब होगी। 116 और टोटल में से 3000 प्लस में से 165 देखा जाए, 32 आपको चाहिए तो आप पढ़ सकते हो, वेबसाइट भी है। फसाई एक्ट सेक्शन 32 सब क्लॉज 3, आई रिपीट, सब क्लॉज 3 का प्रोवाइजो एक बार पढ़ लेना, सेक्शन 32 सब क्लॉज 3 प्रोवाइजो वेरी क्लियरली स्टेट कि जो बेसिकली डेजिग्नेटेड ऑफिसर जो ये ऑर्डर निकालता है सस्पेंशन, जिसको अथॉरिटी है, जिसको असिस्टेंट कमिश्नर हम बोलते हैं, हैज द पावर टू गो फॉर फोर्थविथ सस्पेंशन। मैं एक्टचं प्रोव्हिजन सांगतोय मी, I am not giving a rule or circular or any other order. I am talking of the provision in the act itself. And why this is given, that's the logic पण सांगतो why it is given. Forthwith suspension, if he or designated officer believes that there is a grave danger for public health. Particularly this arises from unsafe food. आणि सस्पेन्शन फक्त त्याच केसेसमध्ये झाले ज्या ठिकाणी there is likelihood of grave danger to the public health because the food produced there was unsafe. आणि त्याच केसेसमध्ये हे आपण सस्पेन्शन फोर्थविथ केलेलं आहे. नाव द सेकंड पार्ट, तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये कोर्टात जातात. ॲज पर द ऍक्ट, इफ एनी FBO, आय रिपीट, इन्क्लुडिंग हॉटेल्स और रेस्टॉरंट, is not satisfied with the order of suspension of the designated officer or assistant commissioner, they have to file an appeal before Food Safety Commissioner. That is me who is sitting here. This is the law. This is not order. This is as per the act. अगर वो happy नहीं है, they have to file an appeal before the Food Safety Commissioner. I'll hear them out, उनकी बाजू सुन लूंगा. अगर मुझे लगता है कि अधिकारी ने गलत किया तो सस्पेंशन में इमीडिएटली रिवोक कर दूंगा. जैसे मैंने आपको बताया कि जे टोटल मेरे पास अपील 103 आए. व्हाट डज इट मीन? 165 मधले बाकीचे 62 लोक 62 लोक अपीलमध्ये आलेच नाही आहेत. आता हे कायद्यानं दिलेलं प्रोव्हिजन आहे. ऑफकोर्स रिट पिटिशन मध्ये त्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार आहे, पण ही दिस इज अ अल्टरनेटिव्ह रेमेडी अवेलेबल टू देम, विच इज द फर्स्ट रेमेडी दे शुड एक्झॉस्ट. अँड देन माझ्या याच्यावरती जर माफी नसेल तर ऑफकोर्स दे कॅन अप्रोच द कोर्ट, देयर इज नो क्वेश्चन. नाउ यू टेल मी हु इज फॉलोइंग द लॉ अँड हु इज नॉट फॉलोइंग द लॉ. सो वी हॅव टू बी क्लिअर अबाउट द लॉ. प्लीज अंडरस्टँड, आमचा इंटरेस्ट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा इंटरेस्ट एवढाच आहे, अनसेफ फूड, अनसेफ ड्रग लोकांपर्यंत कंझ्युम होऊ नये, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि आपण ज्या ज्या ठिकाणी कारवाई केल्या किंवा पर्टिक्युलर फोर्थ सस्पेन्शन केले त्याचे आपल्याकडे फोटोग्राफ्स आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत, त्याचे रेकॉर्डिंग्स आहेत आणि स्पीकिंग ऑर्डर्स आहेत. स्टील दे आर अप्रोचिंग कोर्ट. येस, दे अप्रोच कोर्ट, वी रिस्पॉन्ड. त्याच्यावरती जे काही निकाल यायचे ते येतील आणि विल वर्क ऑन दॅट. बट लिगली एम आय करेक्ट? ॲब्सोल्युटली. स्पिरिट, इन द स्पिरिट ऑफ द लॉ, ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि औचित्य सांगितलं, तुम्हाला रिझनिंग सांगितलं की व्हाय इट इज अनसेफ. अनसेफ असल्यामुळेच तरच आपण इमिजिएटली करतो, अदरवाईज फोर्थविथ करत नाही. आपण इम्प्रूव्हमेंट नोटीस देतो आणि त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करतो. आय होप इट आन्सर्स युअर क्वेश्चन. राईट? मराठीमध्ये होऊन दे सगळं. आता झालं की थांबा आहो देतो उत्तर देतो. थांबा इकडून देऊ द्या. सॉरी.
सॉरी इंग्लिश में सर मराठीमध्ये चाललंय गडबड करू नका. ओके, सगळ्या प्रश्नाची हा लक्षात तुमचा प्रश्न कळला, उत्तर देतो, डोंट वरी, पण मला त्यांचं बघू द्या. ओके, हा बता. हिंदी इंग्लिश कंबाइंड. स्टार्टिंग से एनालॉग पनीर से। अरे यार ये तुम प्रेस कॉन्फ्रेंस है या क्या चल रहा है? संक्षिप्त में बहुत ठीक है, ओके. कुछ मुख्य मुद्दे जो So, है महाराष्ट्र में एज पर द फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया एक्ट 2006, food safety commissioner of the state are empowered to take action as per section 30 also, particularly section 30 clause 2 subclause A, which empowers the food safety commissioner of the state to prohibit certain food item for a particular period, particular geography, 1 year at a time maximum. और वो पावर के हिसाब से महाराष्ट्र में पहले से ही गुटखा या अनुषंगिक जो प्रोडक्ट्स है, फूड प्रोडक्ट्स है, आइटम्स है, उसमें प्रोहिबिशन है. महाराष्ट्र में बिकॉज देर इज ए इशू, एनालॉग पनीर का एक इशू जो है, दैट इज अबाउट, एंड देर इज ए इशू ऑफ हेल्थ कंसर्न्स बाय कंजम्पशन ऑफ इट, बिकॉज इट इज मेड अप ऑफ नॉन डेयरी प्रोडक्ट्स. And the test results of last 1 year during the 2025-26 ये साल में उनकी टोटल हमने जो सैंपल ली थी उसमें से लगभग 35.4% जो सैंपल्स है उसमें अनसेफ है, सबस्टैंडर्ड पाया गया है. और उसमें जो मेजर इंग्रेडिएंट हमें मिले हैं वो बेसिकली is palm oil or fat which is not non-milk fat. So उस हिसाब से फॉरेन फैट और फॉरेन प्रोडक्ट उसमें मिले गए हैं, पाए गए हैं. और पनीर इज रेगुलेटेड एज पर रेगुलेशन नंबर 2.1.16 जो रेगुलेशंस है उस हिसाब से है. एनालॉग पनीर के लिए देर इज नो स्टैंडर्ड्स डिफाइंड एज सच. सो इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, ऑन द बेसिस ऑफ द रिजल्ट्स ऑफ द टेस्ट्स which are available for the 308 samples for the last financial year, of which 35.4% have been found either substandard or unsafe. Along with that, there are a lot of discussion in the media, among the public representatives, among the concerned citizens, that analog paneer is not good for health. And as the tests have indicated that yes, the huge percentage of which has been found unsafe, which is not good for human consumption. So, as per the powers vested in me as a Food Safety Commissioner of the state, as per section 30, subclause 2, subclause A, beginning with 30th of July 2026, we have prohibited production, transport, processing, storage and sale of analog or non-dairy products in the state of Maharashtra. Henceforward, nobody can produce it, nobody can store it, nobody can sell it, nobody can process it. So all the FBOs who are involved in this are hereby advised and directed that they should not use analog or non-dairy paneer in the state of Maharashtra. This is done to protect the public health, keeping in interest of the public health in Maharashtra. This applies to the whole of Maharashtra. We appeal to all these establishments to stop immediately use, sale, transportation, production, processing of analog or non-dairy paneer in the state of Maharashtra, so that we can achieve the goal of safe food, safe drug and healthy Maharashtra. Right? This is part first.
Second was regarding the actions taken in Maharashtra, particularly since 5th of May 2026 when I joined in food sector till 31st of July 2026. What we have done here is we have inspected 3,137 establishments during this period, of which 764 establishments have been given improvement notices and licenses of 165 establishments have been suspended. Total food products seized or destroyed is to the tune of 28 lakh 66,000 kg. The cost or the pricing of which is around 55 crore rupees. If you look at the hotel, restaurant, eateries, establishment, total establishments checked about HRE are 890, improvement notice are issued to 329, licenses suspended are 116. If you look at prohibited items, that is gutkha and others, because this analog paneer is just prohibited right now. Prohibited items, total establishments found are 658 which were inspected. The cost, the seizure of the prohibited items is to the tune of 15.11 crores. FIRs filed are 519. Arrested people in these prohibited items are 701. 407 establishments have been sealed and 78 vehicles have been seized. Another part, if you look at milk establishments, during this period we have inspected 487 milk establishments. Improvement notices are given to 218, 33 licenses have been cancelled and 11 FIRs have been filed in this sector. If you look at milk products, 476 milk product establishments have been inspected, 196 establishments have given improvement notice, 16 licenses have been suspended and 2 FIRs have been filed in this case. If you look at HRE, 890 establishments have been inspected, improvement notice given 329, 116 establishments of HRE have been suspended. Others, excluding these three and prohibited, are 608 establishments inspected, of which 36 crore is the cost of the seized and destroyed products. So this is by and large the actions taken by inspections and thereafter on food items. As far as there is a confusion regarding suspension of licenses, forthwith licenses or improvement notice, once the license is suspended by a designated officer or assistant commissioner, the appeal lies before the commissioner, food safety of state. I have received 103 appeals, of which I have granted interim stay on 30, that is suspension have been revoked temporarily till the final decision is there or further decision is there. I have taken hearings and reserved for order 38 and pending cases are still 35, of which the next hearing will be on Tuesday. Every Tuesday I take hearings. The question of why no notices are given, again as I gave the numbers, we give improvement notices, the number is larger, I just disclosed you the numbers. Suspension or forthwith suspension happens only and only in case where public health is likely to be endangered because of the unsafe food or unsafe products, and the Act provides for forthwith suspension under section 32 subsection 3 proviso. So the power is vested in the designated officer to go for suspension, forthwith suspension, and that is used only in cases of unsafe food or there is a likely endangerment to the public health. So this is overall information, and I have called this press conference for two purposes. One, the prohibition of analog paneer or non-dairy paneer in the state of Maharashtra, and other, the actions taken in food sector since 25th of July to till 31st of
25th of May to 31st of July. सर हिंदी में एक सवाल है, एनालॉग पनीर को प्रतिबंध 1 साल के लिए क्यों? अगर ये स्वास्थ्य के लिए हानिकारक है तो हमेशा के लिए क्यों नहीं? एक्ट में एट ए टाइम 1 साल के लिए ही कर सकते हैं. तो अगर जैसे कि प्रोहिबिटेड आइटम गुटखा का देखो तो इस बार मैंने फिर से वो ऑर्डर इशू की है. तो हर साल होती है. जैसे कि प्रोहिबिट गुटखा 2012 से प्रोहिबिटेड है, लेकिन 1 साल का होता है, उसका रिव्यू जाता है, उसके बाद फिर हो जाता है. सो दिस इज हाउ इट विल बी. आपको नहीं लगता कि FSSAI को ही अगर स्वास्थ्य के लिए हानिकारक है तो पूरी तरह प्रतिबंधित पूरे देश में कर देना चाहिए? और देश ओके, में ये सवाल आपको फसाई को बोलना चाहिए. उनके बिना आई कैन नॉट स्पीक ऑन देयर बिहाफ. नॉन डेअरी प्रोडक्ट्स सबमिट करतात डेअरी प्रोडक्ट्स होण्याचं, तर पुढच्या काळात FDA व्हीगन प्रोडक्ट्सला प्रमोट करतील का? I am not here to promote or prohibited item just based on something. I am here, मला ऑथॉरिटी प्रोहिबिट करण्याची यासाठी दिलेली आहे फूड सेफ्टी कमिशनर की ते जर पब्लिक हेल्थच्या इंटरेस्टमध्ये नसेल तर किंवा इंडेजन पब्लिक हेल्थ होत असेल तर. राईट. टोफू इज नॉट प्रोहिबिटेड. मी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. आय एम व्हेरी, माझ्या ऑर्डरमध्ये मला माहिती होते कन्फ्युजन, ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली नमूद केलेलं आहे. इश्यू इथं वेगन, नॉन वेगन, व्हेज, नॉन व्हेज, दिस इज अ चॉईस ऑफ द पीपल. दॅट इज नॉट माय चॉईस. राईट. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये फूडच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि 18 प्रकारचे 18 प्रकारचे आपल्या फूड कॅटेगरी आहेत, त्या डिफाईन केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरी असतील त्या प्रोप्रायटरी कॅटेगरी म्हणतो त्याला. म्हणजे प्रिपेअर केला पण त्यासाठी मग फसायची मान्यता लागते की ते तयार करणं विकण्यासाठी फसायची मान्यता लागते. कुणाला पाहिजे वेगळा काहीतरी आयटम तयार करायचा ते बघतात, त्याचं कॉम्बिनेशन फॉर्म्युलेशन जे असेल त्याच्या अनुषंगाने फसाईकडे जातात, फसाई एक्झामिन करतं, त्याला परमिट करतं, रिजेक्ट करतं. सो ही त्याच्यातली स्टँडर्ड पद्धत आहे. या बाबतीत अनॉलॉग पनीरच्या बाबतीत कोणतेही स्टँडर्ड डिसाइडेड नाही आहे. राईट. आणि म्हणून त्या दृष्टीने ते पब्लिक हेल्थ आहे याच्यावरती सेंट्रल ॲडवायझरी कमिटीवरती खूप मोठ्या प्रमाणात डिस्कशन झालेलं आहे, ऑफिशियल झालं. सेंट्रल ॲडवायझरी कमिटी चेअरमन CEO फसायचे असतात आणि फूड सेफ्टी कमिशनर ऑफ ऑल द स्टेट्स आर द मेंबर. त्याच्यामध्ये 48th कमिटीचे त्याच्यावर डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येही तेच ॲडवाईज केलं. मला जेवढं माहिती आहे तेवढं. बाकीचे राज्य याच्यावरती विचार करायला लागले आहेत. बट आय कॅनॉट स्पीक ऑन देअर बिहाफ. परंतु याच्यावरती डेफिनेटली विचार अनेक राज्यामध्ये चालू आहे. इव्हन फसाईमध्ये याच्यावरती विचार चालू आहे. पण त्यांचा जो काही निर्णय होईल किंवा करतील ते फसाई सांगेल याच्यामध्ये. प्रोहिबिटेड आइटम का जो पनिशमेंट है वही पनिशमेंट यहाँ पे है जो हमने गुटखा के बारे में बोला. सेम पनिशमेंट जो हमारे अनसेफ है तो सेक्शन 59 लागू होता है, वहाँ पे लाइफ इम्प्रिजनमेंट होता है. जिसका प्रोहिबिटेड आयटम जो क्लिअरली लिखा आहे ऍक्टमधले आहेत त्याच प्रोव्हिजन, वेगळ्या पनिशमेंट आपण देत नाही. हे जे स्टँडर्ड्स लागू आहेत ते स्टँडर्ड तिथे लागतात. सर, सावलीच्या बाबतीत जे तुम्ही विधान केला एक मिनिट ते होऊ दे. येतो तुझ्याकडे, काळजी करून तुझं प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय जात नाही मी. चिंता करू नको. आहेत मंत्रालयातल्या कॅन्टीनचा एक विषय होता. आता जे घडलं तर तणाव ऍक्च्युली तिथून सुरू झाला, कारण की सकाळी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की 98% कॅन्टीन स्वच्छ. मग कोर्टाकडे वकील पाठवले, तपासणी झाली, मग त्यांच्या काहीतरी रिपोर्ट. ही तफावत नेमकी काय होती तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? नाही, याच्यामध्ये अजून परत, कारण जर कोर्टामध्ये मॅटर चालू आहे तर ते कमेंट करणे तर अपेक्षित नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की त्या दिवशी सकाळी त्या दिवशी इन्स्पेक्शन नव्हतं, ते की 10-15 दिवस अगोदर इन्स्पेक्शन केलेलं होतं. कारण ते मला माहिती होती इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्याच्याविषयी त्या दिवशीचा स्कोर होता तो रेकॉर्डवरती आहे. त्याच्या अनुषंगाने कोर्टाने त्याच्यावरती ऑब्झर्वेशन केले, त्यांची टीम पाठवली. आता ते सबज्युडिस असावे, त्याच्यावरती पुढे काय मी कमेंट करणं योग्य राहणार नाही त्याच्यावरती. ग्राहकांनी अॅनालॉग पनीर कसं ओळखावं तर आता ओळखण्याची गरजच नाही, प्रोहिबिट केलंय. आता ओळखण्याची गरजच नाही. हेच तर कन्फ्युजन दूर करण्यासाठी ही प्रोहिबिशनची ऑर्डर आणली आपण. नाही, असं जर वाटलं तर कंप्लेंट करावी. आपला ऍप आहे, आम्ही जाऊ ते. आता जनरली म्हणजे याच्यात सायंटिफिक काही फॉर्म्युला नाही आहे. त्याचं टेस्ट केल्याशिवाय याच्यातून आपल्या बेसिकली त्याचा क्रायटेरिया काय, पनीर हे दूध प्रॉडक्ट आहे. प्लीज अंडरस्टँड, पनीर इज अ मिल्क प्रॉडक्ट. तर मिल्क शिवाय दुसरा कशाच आहे, म्हणजे पार्टली असेल किंवा फुल्ली, तर दॅट बिकम्स अनॉलॉग पनीर. अनॉलॉग म्हणजे काय, सबस्टिट्यूट. प्लीज अंडरस्टँड, म्हणजे दुधाला सबस्टिट्यूट समथिंग, पनीरला समथिंग सबस्टिट्यूट. हा त्याचा आता अनॉलॉग म्हणजे त्या दृष्टिकोनातून आहे. आता ते ओळखायचं कसं, मला जे सांगितलं हे काही सायंटिफिक नाही, कारण तुम्ही मीडियावरती दाखवणार मी असं म्हटलंय म्हणून पुढे काहीतरी करणार.
त्याचा सायंटिफिक कोणताही बेस नाही, पण आपण एक टेंटेटिव्हली एक काय म्हणून त्याला ठोकताळा इज द वर्ड. ठोकताळा बघा, जनरली पनीर सॉफ्ट असेल इमिजिएटली, त्याच्यामध्ये त्याला हार्ड करण्यासाठी लागत नसेल तर जनरली दॅट इज मेड ऑफ मिल्क जनरली. सो दॅट इज जनरली बाय अँड लार्ज. पण आता ते फ्राय केलेलं असेल तर त्याचं काय होईल, ते कसं तुटेल, तर याचे बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन किंवा तुमच्या कोणत्या फॉर्ममध्ये तुमच्याकडे येतं, कसं येतं, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही. कुणाला डाऊट वाटला त्यांना म्हणजे त्याच्या ज्याला ऑर्गॅनोलेप्टिक म्हणतो, बघणं, दिसणं, सेन्स करणं किंवा काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी कंप्लेन करा, बाय विल चेक इट आउट. दॅट इज ओनली आन्सर. सर एस्टैब्लिशमेंट्स का जो लाइसेंस सस्पेंशन हो रहा है उसके बाद जो लोग अप्लाई करते हैं आपके पास कि वी आर नाउ कंप्लायंट, तो उसके रिवोकेशन का जो प्रोसेस है वो भी फास्ट ट्रैक होगा कि वो वही अच्छा हुआ आपने एक क्वेश्चन किया. हिंदी, मराठी, इंग्लिश त्याची आकडेवारी पण सांगा किती आता सांगितलं ना, किती वेळ सांगायचं आहे. कितीसाठी तुमच्याकडे आले आई टोल्ड यू, आताच सांगितले, रिपीट किती वेळेस करू तेच. आपका जो सवाल है कि अगर लाइसेंस सस्पेंड होता है तो दे आर सपोज टू जनरली अपील इन 15 डेज. 15 डेज में अपील आना चाहिए बाय इम्प्रूवमेंट जो भी है. पहले यहाँ ऐसी की डिफाइंड प्रोसेस नहीं कि कितने दिन में करो, कि एज अर्ली एज पॉसिबल करना चाहिए, कि वो उनका बिजनेस भी अफेक्ट होता है. तो मैंने क्या किया है, पहले तो अपील आता है, अपील आने के बाद मैं हियरिंग करूंगा, उनका रिपोर्ट आएगा, फिर मैं बोलूंगा कि मेरे ऑफिसर को इंस्पेक्ट करे, वो इंस्पेक्शन रिपोर्ट आएगा, फिर फाइनल डिसीजन दूंगा. दिस इज जनरली द प्रोसेस. इन द इंटरेस्ट ऑफ स्पीड और इन द इंटरेस्ट ऑफ दैट एफबीओज फास्ट ट्रैकिंग, मैंने ये किया है, जैसे उनका अपील आता है और अपील में बोला जाता है कि अपील के साथ बोलते हैं कि हमने इम्प्रूवमेंट किया है, तो इमीडिएटली मैं ऑफिसर को बोलता है कि आप उसका रीइंस्पेक्शन करने को मुझे रिपोर्ट दीजिए. तो हियरिंग के टाइम मेरे रीइंस्पेक्शन का भी रिपोर्ट होता है और इनका भी होता है. तो एक स्टेज मैंने ऑलरेडी रिड्यूस कर दिया है. हियरिंग के बाद रीइंस्पेक्शन बैठना, ये प्रोसेस करने की हियरिंग के पहले ही रीइंस्पेक्शन रिपोर्ट मैं मांगता हूं, प्रोवाइडेड इन्होंने बोला है कि हमने इम्प्रूवमेंट कर दिया, और ऑन दैट बेसिस में हियरिंग करके मैं उसका रिजल्ट देता हूं. अभी ड्यूरिंग हियरिंग इफ आई एम सेटिस्फाइड दैट कि ही हैज मेड अ केस कि नहीं, अगर इम्प्रूवमेंट किया है बेसिक मिनिमम, ही कैन ऑपरेट एंड ही कैन कंप्लाई, कि अनसेफ फूड प्रोडक्ट नहीं हुआ, प्रोसेस फॉलो कर रहे हैं, तो आई इंटरिम स्टे में उस पर सस्पेंशन दे देता हूँ, हियरिंग लेता हूँ और फाइनल ऑर्डर कर देता हूँ. दिस इज तो मैंने उसको ऑलरेडी एक्सपेडाइट कर दिया है. बहुत से कंप्लेन मैंने ऐसे भी देखे, जैसे कि कंप्लायंस रिपोर्ट आज के आज दे दो, तो आज के आज आपने बोला है कंप्लायंस किया है, तो उसको वेरीफाई तो मेरे ऑफिसर से करना होगा एज अर्ली एज पॉसिबल. आप आज ही बोलोगे, एक ही काम तो ऑफिसर को नहीं, ऑलरेडी कहीं तो इंस्पेक्शन गया है, कहीं तो विजिट कर रहा है, कहीं तो सैंपल ले रहा है, तो उसका शेड्यूल ऑलरेडी टाइट है, उसके हिसाब से हो, बट एज अर्ली एज पॉसिबल हम करते हैं. सस्पेंशन होता जा रहा है, स्पीड से हो रहा है, तो वो केसेस पाइल अप होते जाएंगे, तो जितनी मशीनरी एफडीएस के पास है, तो कैसे पॉसिबल होगा उतनी जल्दी? सस्पेंशन का अपील तो मेरे पास है. दो चीज की चिंता मत कीजिए, मैं कर लूंगा. पाइल अप नहीं होंगे. आई विल एंश्योर दैट, विल एंश्योर दैट, डोंट वरी अबाउट दैट. हायकोर्टाने एका मॅटरमध्ये एक मिनिट ते हे कोर्टामध्ये काय बोललं त्याच्यावर, ज्यावेळेस ऑर्डर येईल त्याच्यावेळेस त्याच्यावर बोलेल. सो दॅट्स व्हॉट ही वॉज सेइंग. लेट द ऑर्डर कम, वी विल रिस्पॉन्ड टू दॅट. कोर्टात जे मॅटर चालू त्याच्यावर इथं प्रेस कॉन्फरन्समध्ये कमेंट करणं किती होईल. दॅट इज ओके. आय वॉज नॉट देअर, दॅट्स व्हॉट यू आय वॉज नॉट देअर. सो लेट अस ना. जेवढा मोठ्या प्रमाणात कारवाया होत आहेत, ऍडज्युडिकेशन म्हणजे तुमच्याकडे स्टाफ किंवा त्याच्यासाठी लागणारी बाकीची यंत्रणा याची कमतरता आहे. नाही, आमच्या स्टाफची कमतरता नाही, वकीलची कमतरता कोणी सांगितलं. तिथं वकील कुठे लागतात, एज्युकेशन अधिकारी करतात आपलं, तर मग त्याला वकील कुठे लागतो. आता जवळपास 3000 केसेस तुम्ही केले. हां, इन्स्पेक्शन केलं तर मग त्या सगळं हे लॅब म्हणा त्याच्यात ते त्याची करणं. सगळे लॅबचे रिपोर्टचं तुम्हाला उद्या प्रेस येईल, काही काळजी करू नका. व्यवस्थित चाललंय लॅबचं, काही अडचण नाही. फूडच्या बाबतीत कारवाई करताय, मात्र औषधांच्या बाबतीत काही कारवाई झाली तुम्ही माझ्या प्रेस नोट वाचल्या नाही आहेत. नाही, मी 2 महिन्याची प्रेस नोट ऑलरेडी दिलेली आहे. प्लीज ते वाचा, त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात कारवाई आहेत. सो डोंट से दैट की ड्रगवरती कारवाई होत नाही आहेत. सर साथ ही जिस तरह से महाराष्ट्र में गुटखा बंदी है, जो गुटखा है वो तस्करी हो रही है, ये सिंडिकेट की तरफ कोई बड़ी कार्रवाई करने वाले? वो तो कार्रवाई तो चालू है. मैंने आपने नंबर बताया, मैंने आपने सर उसी में एक मिनट होल्ड ऑन. कितने ऐड हुआ? 12 दिन को हम लोगों ने ही प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा था कि मकोका है, तो क्या सी जो सेम इश्यू है, मकोका का प्रोविजन लगाते समय वो उसमें प्रोविजन मकोका के एक्ट के हिसाब से जो क्लॉजेस है उसमें केस फॉल होता है, क्राइटेरिया फुलफिल करता है या नहीं करता, ये चेक किया जाता है. उस हिसाब से कुछ
फोल्डर्स हमने ऑलरेडी प्रोफाइल करके पुलिस के पास भेजे हैं कि इसमें करो, क्योंकि उसका एक प्रोसेस है, अंदर इंटरनली उनका प्रोसेस है, वो डीआईजी के पास जाता है, वो डीआईजी अप्रूव करते हैं, उसी के बाद होता है, वो पुलिस स्टेशन लेवल पे नहीं होता, उसका डिफाइंड प्रोसेस है। तो उस हिसाब से हमारी प्रोसेस चल रही है। कितने ऐसे नंबर ऐसे कितने लोग नहीं, अभी तो मेरे पास वो नंबर नहीं है कि कितने प्रोफाइल गए, अभी तो मेरे पास नहीं है, बट मिल जाएंगे, अभी तो नहीं है मेरे पास। Sir, I want to ask about blood banks and blood donation camps. Is FDA preparing any advisory because expired blood samples were provided? You will get press note tomorrow. You will get press note and order tomorrow. सर त्याच्यावर बंदी असताना लोकल एक मिनिट एकाच जणाला प्रश्न नाही घेऊ शकत ना तुम्ही, परत परत ते प्रश्न कशाला विचारताय? एक मिनिट त्यांना विचारू द्या. हा, अच्छा, हो, तुमचाही प्रश्न काय झालंय? सावजीच्या बाबतीत एक जण बोला मला. सावजी समाज आक्रमक झालाय, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्या बाबतीत माफी अरे ऐकतोय मी. ते सावजीचं काहीतरी म्हणतायत. हा, नागपुरात तुम्ही सावजीच्या संदर्भात टिप्पणी केलं होतं किंवा वक्तव्य केलं होतं भाषणामध्ये. आता नागपुरातला सावजी समाज आक्रमक झालाय तुमच्याविरोधात. का बरं? त्यांचं असं म्हणणं नाही, आहे की कशाबद्दल म्हणजे काय? तुम्ही दिशाभूल केला आणि तशा पद्धतीनं कशाबद्दलची दिशाभूल केली? तिखट आहे वगैरे हे बोलतात. हा? अधिक तिखट त्या बाबतीत किंवा त्याचा त्रास होतो त्या जेवणाचा. आय थिंक तुम्ही माझं स्टेटमेंट ऐका नीट आणखी परत. माझं स्टेटमेंट परत ऐका, आणि ते लाईव्ह होतं, ते काय असं एडिट केलेलं नाही. प्लीज एडिट. भाषणामध्ये काही क्वेश्चन आन्सर आले, आणि ते अमरावतीचं, नागपूरचं नाही, स्टेटमेंट ते अमरावतीमधल्या भाषणामधलं आहे. तिथं आल्यानंतर त्याच्यावरती विषय आला, त्याच्यावरती माझं कमेंट असं आहे, ते जर खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल. हे दुसऱ्याने पडतील असं म्हटलेलं नाही, कुणी खा किंवा खाऊ नका हेही म्हटलेलं नाहीये. मी एवढंच म्हटलं की मी जर खाल्लं तर पडेल. याचा बॅकग्राऊंडही सांगतो. असं तुम्हाला कसं वाटलं असं तुम्ही म्हणा, तुम्ही खाल्लं का? 2008-9ला मी जिल्हा परिषद नागपूरला सीईओ होतो. त्यावेळेस माझ्या एक मित्राने मला ओढून नेलं होतं खाण्यासाठी. ओके, मी बघितल्यानंतरच मला अगदी एवढं लाल वाटलं की म्हणलं मी नाही खाऊ शकणार. नाही म्हणजे एकदम टेस्ट दिसतं लाल पण तेवढं तिखट नाही, असं मला मित्राने सांगितलं. मग मी त्याचा एक घास खाल्ला आणि उठून आलो. मला ते तिखट वाटलं, तेलकट वाटलं. याचा अर्थ त्याच्यात मी कोणतंही ते अयोग्य, खाऊ नये, हे नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ॲज अ फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी तिथं बोलत होतो, एक तर इंडिव्हिज्युअल बोलतो, आणि असं गृहीत धरलं एवढं ऑइली खाणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे. म्हणजे किती ऑइली, मी आता ते पर्टिक्युलर प्रॉडक्टबद्दल बोलत नाही, इन जनरल आता तो इश्यू आलाय, किंवा तेवढं स्पायसी हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही. हेल्दी फूड, बऱ्याच वेळेस तुम्ही माझ्या प्रश्नामध्ये विचारलं, अवेअरनेस क्रिएट होणं हे पण हा एक भाग आहे. तर याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी अशी केली नाही की त्याच्यामुळे कोणता समाज किंवा कुणी त्याच्यामध्ये हर्ट व्हावं. त्याच्यामुळं असं जर कोणी गैरसमज करून घेत असेल ते माझं त्यांनी स्टेटमेंट जे बोललेलं आहे ते परत ऐकावं व्यवस्थितपणे. ही टिप्पणी मी आजारी पडेल याच्याबद्दलची आहे, दुसरं कुणी पडेल, दुसरी कुणी खाऊ याच्याबद्दल माझी काही टिप्पणी नाही आहे त्याच्यामध्ये. सो त्याच्यावरती याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. तुम्ही माफी मागितली. नो क्वेश्चन. काय संबंध त्याचा? सॉरी, माझ्या विरुद्ध तक्रार नाही केलेली त्यांनी मंत्री महोदयाकडे काही मागण्या केलेल्या आहेत. ते निवेदन माझ्याकडे आलेलं आहे, तक्रार नाही केलेली. काय मागणी आहे? सांगतो येतो आता बोलायला लागलो काय. तर बोलायच्या अगोदर तुम्हाला माहिती सगळं तरी परत कशाला विचारता? मग त्यांनी मंत्री महोदयाकडे तक्रार, ते पर्टिक्युलर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथल्या लॅबमधली आपली जी लॅब आहे त्याच्यामधल्या कर्मचाऱ्यांनी केलं की आम्हाला सुट्टी दिली जात नाही, आम्हाला अनेक तास काम करायला होतं. पहिली मागणी अशी की त्यांना इतर कार्यालयाप्रमाणे जे 10 ते 6 आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यावी. मुळामध्ये लॅब ही इतर कार्यालय नाही. कार्यालय लॅबोरेटरीमध्ये फरक असतो. लॅबोरेटरी ही 24 तास चालणारी संस्था असते, कार्यालय 24 तास चालणारी नसते. जसं की इथलं कार्यालय आहे याचा काय 5:45 ते 6:15 वेळ फिक्स आहे, तसा लॅबचा वेळ हा 24 तास असतो, 8 तास नसतो. पण याचा आता कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करायचं नसतं, त्यांनी 8 तास शिफ्टमध्ये काम करायचं. तर रोज 8 तास करणार आहे, 8 तासावरती कोणाला काम दिलेलं नाही आहे. आणि शिफ्ट असतील तर 2 शिफ्ट, प्रत्येक जण एकच शिफ्ट करणार, दिवसातल्या 2 नाही करणार आहे. आठवड्यातले 6 तासच करणार आहे. म्हणजे 48 तासाचा जो ILOचा नॉर्म आहे त्याच्यावरती कोणी काम करणार नाही. आणि एकाला कमीत कमी 1 दिवस आपली सार्वजनिक सुट्टी जे म्हणून, कोणी रविवारी घेईल, कोणी सोमवारी घेईल. जर 24 तास आणि 7 दिवस चालू होतं, अजून आपण 24 तास 7 दिवस चालू केलेलं नाही. आता फक्त 2 शिफ्टमध्ये 6 दिवसच चालू केले. आणि गरज पडली तर 24 तास 7 तास करावं लागेल, त्या शिफ्टमध्ये करावं लागेल गरज पडली तर. आणि ते पुढच्या काही काळात होईलच.
कारण लॅब ही 24/7 चालणारी गोष्ट आहे. त्या दृष्टीनं लॅब, प्रायव्हेट लॅब बघा किंवा गव्हर्नमेंटच्या वेळी त्याला तशाच प्रमाणे चालतात. त्याच्यामुळे पहिली मागणी त्यांची अत्यंत चुकीची आहे, त्याच्यामुळे ती होऊ शकत नाही. दुसरी मागणी जी आहे की त्यांना 10 ते 6 ही वेळ पाहावी, ते होऊ शकत नाही, कारण लॅबचा जो टायमिंग आहे शिफ्टनुसार 8 तासानुसार होईल. तिसरी मागणी जी आहे की आम्हाला सुट्ट्या, आठवड्यातली एक सुट्टी तुम्हाला भेटते, त्याच्यामुळे तिथं हे काही क्वेश्चन नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचे काही गैरसमज झाले असतील ते पुढच्या काही काळामध्ये दूर होतील. आता तिथं व्यवस्थितपणे चाललेलं आहे. त्यांना समजून सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे, आणि ज्यांना शासन नियमानुसार काम करायचं नाही दे आर फ्री टू रिझाईन अँड गो. एक माझा एक प्रश्न I think- गुटख्यावर गुट- बंदी आहे, हां. परंतु रेल्वेमध्ये खुलेआम गुटखा विक्री केला जातो, जी त्यावेळेस सस्टेन केलं. व्हेरी गुड. असेल ते स्टिंग माझ्याकडे, तर आम्ही कारवाई करू, काही अडचण नाही. याच्यामध्ये आपण हा विषय विचारला, चांगली गोष्ट आहे. मी पाठीमागच्याही एका प्रेसमध्ये हा प्रश्न आल्यानंतर त्याविषयी म्हटलं होतं की मोडस ऑपरेंडी ते चेंज करतायत. तर त्यांनी आता मेजर वाहनाच्या ऐवजी स्मॉल वाहनं आणि आता जसं सांगताय तुम्ही रेल्वे आणि बस याच्यापासून सुद्धा आणण्याची प्रवाह म्हणजे पद्धत सुरू केलेली आहे. गेल्या काही दिवसामध्येच माझ्या सेंट्रल रेल्वे का वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी त्याच्यामध्येही पकडलं, त्याच्यावरती आपण कारवाई करतोय. ऑफकोर्स ही प्रोहिबिटेड आयटम आहे, जे कोणी करत कारवाई करणं अपेक्षितच आहे, राईट. तर ते बसने आणतात का रेल्वेने आणतात का कशाने आणतात, प्रोहिबिटेड आहे, पकडू, कारवाई करू, हेच अपेक्षित आहे. आणि म्हणून प्रोहिबिटेड आयटम असताना ती इलिगल ऍक्टिव्हिटी होते आणि त्यानुसार आपण कारवाई करतो. त्याच्यावरती मोडस ऑपरेंडी समोरचा जो व्यक्ती आहे किंवा संस्था आहे किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे त्याचा मिसयूज करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यावरती कारवाई करण्यासाठीच कायदा आहे, त्यानुसार आपण कारवाई करतो. Sir, regarding this analog paneer, was there any factory or dairy that was particularly inspected and was soybean oil also? No, 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 no. This is sample reports across Maharashtra of last year. So it is not a particular hotel, particular thing. But it was necessary, and it is very clear. Government is clear about this. This is not in a public health. That's what we have taken the decision. There were some reports that MIDC Chikkalpala factory was inspected. No. It's basically last year. I have given the numbers of last year total samples and results of it, and that is not belong to a particular establishment. It is an overall picture, right? Thank you. झालं की झालं, भरपूर झाले. 1 तासाला आपले